कोकणातल्या एका लहानशा गावाच्या टोकाला होता वेतोबाचा मळा. गावात अशी समजूत होती की त्या मळ्यात संध्याकाळनंतर कोणीही जात नाही, कारण तिथे काहीतरी अदृश्य वावरतं. राहुल आणि त्याचे 2 मित्र सुट्टीत गावाला आले होते. गावातल्या मुलांनी त्यांना वेतोबाच्या मळ्याची गोष्ट सांगितली. तिथे रात्री झाडांमधून कुजबुज ऐकू येते आणि कधी कधी पांढरी सावली दिसते, एक मुलगा घाबरत म्हणाला. राहुल हसला. अरे, हे सगळं खोटं आहे. आपण आज रात्री जाऊया तिथे. रात्री अंधार पडल्यावर तिघेही टॉर्च घेऊन मळ्याकडे निघाले. आकाश ढगांनी भरलं होतं. चंद्र ढगांआड लपला होता. वाऱ्यामुळे झाडांची पानं सळसळत होती. मळ्यात शिरताच एक विचित्र गारवा अंगावर आला. टॉर्चचा प्रकाश झाडांवर फिरत होता. पण अचानक प्रकाश लुकलुकला. तुम्हाला ऐकू येतंय का, एक मित्र हळू आवाजात म्हणाला. खरंच, कुठून तरी मंद आवाज येत होता. जा, इथून निघून जा. तिघेही थबकले. कोण आहे, राहुल ओरडला. अचानक त्यांच्या मागे पावलांचा आवाज आला. ते वळून पाहतात तर दूर एका वडाच्या झाडाखाली पांढरी सावली उभी दिसते. लांब केस, स्थिर नजर. टॉर्च बंद पडली. अंधार दाटून आला. तेवढ्यात झाडांची फांदी जोरात हलली आणि कुणीतरी धावत आल्यासारखं वाटलं. तिघेही घाबरून पळू लागले. मळ्याबाहेर येईपर्यंत त्यांचा श्वास रोखला गेला होता. गावात परतल्यावर ते धापा टाकत बसले. राहुल काहीच बोलत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील एक म्हातारे काका म्हणाले, वेतोबा हा या मळ्याचा रक्षक आहे. जेव्हा कोणी त्याची थट्टा करतो किंवा वाईट हेतूने येतो, तेव्हा तो त्यांना इशारा देतो. राहुलने कालच्या घटनेनंतर पुन्हा कधीच त्या मळ्याचा विषय काढला नाही. पण अजूनही गावात म्हणतात, ज्यांनी वेतोबाच्या मळ्याची थट्टा केली, त्यांना रात्री स्वप्नात तीच पांढरी सावली दिसते आणि कुजबुज ऐकू येते. मी अजून इथेच आहे.